एका मुलाने एका अतिशय सुंदर मुलीशी लग्न केले. लग्नानंतर दोघांचे आयुष्य खूप आनंदात जात होते. तो तिच्यावर खूप प्रेम करायचा आणि नेहमी तिच्या सौंदर्याची प्रशंसा करत असे. पण काही महिन्यानंतर मुलीला त्वचेचा आजार झाला आणि हळूहळू तिचे सौंदर्य लोप पावू लागले. स्वतःला असे पाहून तिला भीती वाटू लागली की जर मी कुरूप झाली तर तिचा नवरा तिचा तिरस्कार करेल आणि तिचा तिरस्कार तिला सहन होणार नाही. दरम्यान एके दिवशी नवऱ्याला काही कामानिमित्त बाहेरगावी जावे लागले. काम आटोपून घरी परतत असताना त्याचा अपघात झाला. अपघातात त्याचे दोन्ही डोळे गेले. पण असे असूनही दोघांचेही आयुष्य सामान्य मार्गाने पुढे जात राहिले. वेळ निघून गेली आणि तिच्या त्वचेच्या आजारामुळे मुलीने तिचे सौंदर्य पूर्णपणे गमावले. ती रागीट झाली, पण आंधळ्या पतीला त्याबद्दल काहीच माहीत नव्हते. त्यामुळे त्यांच्या सुखी वैवाहिक जीवनावर परिणाम झाला नाही. तो तिच्यावर असेच प्रेम करत राहिला. एके दिवशी त्या मुलीचा मृत्यू झाला. नवरा आता एकटाच होता. तो खूप दुःखी होता. त्याला ते शहर सोडायचे होते. अंत्यसंस्काराचे सर्व विधी पूर्ण करून त्यांनी शहर सोडण्यास सुरुवात केली. तेवढ्यात एका माणसाने त्याला मागून हाक मारली आणि जवळ येऊन म्हणाला, आता आधाराशिवाय एकटा कसं चालणार? इतकी वर्षे तुझी बायको तुला मदत करायची. पतीने उत्तर दिले, मित्रा, मी आंधळा नाही. मी फक्त आंधळा असल्याचा आव आणत होतो. कारण जर माझ्या बायकोला कळलं असतं की मला तिची कुरूपता दिसली असती तर तिच्या आजारापेक्षा तिला जास्त त्रास झाला असता. म्हणूनच मी इतकी वर्ष आंधळे असल्याचं नाटक केलं. ती खूप चांगली पत्नी होती. मला फक्त तिला खुश ठेवायचे होते. तर मित्रांनो, आपल्याला यातून हे समजते की आनंदी राहण्यासाठी एकमेकांच्या कमतरतेकडेही डोळे मिटले पाहिजेत आणि त्या कमतरतेकडे दुर्लक्ष केले पाहिजे. मित्रांनो, आजची स्टोरी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि आपल्या मित्रमैत्रिणींनाही नक्की शेअर करा. अशाच अनोख्या स्टोरीज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात अशाच युनिक स्टोरीजसोबत. तोपर्यंत धन्यवाद.